थँक्यू सो मच मॅडी सर. पुनश्च वळूया आपण मैदानाकडे. ऑन गोईंग मॅच दुसरा राऊंड मधली खऱ्या अर्थाने दुसरी मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत एम डी ग्रुप जुवेली, त्यांच्या विपक्षात संघ आहे श्री सिद्धिविनायक इनगाव. आणि इनगाव संघाने नाणेफेकी जिंकली आणि निर्णय आपण पाहतो घेतलाय. प्रथमतः फिल्डिंग करण्याचं आमंत्रित केलं बॅटिंगसाठी खऱ्या अर्थानं मैदानामध्ये जुवेली संघासाठी. MD11 जय हनुमान जोवेली संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅचला होते सुरुवात. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. गोलंदाजी ट्रॅक वरती यश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल आडवा बाटनं प्रहार करायचा होता, जमला नाहीये. पहिला बॉल पाहायला मिळतोय निर्धाव. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने खऱ्या अर्थानं गोलंदाजी करतोय यश कडो. आपल्याला पाहायला मिळतो पहिला बॉल डॉट स्ट्रायकिंगला रोहित, नॉन स्ट्रायकिंगला प्रेम. पुढचा बॉल कट केला, बॅकफुटला जाऊन दिशा दिली. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग झाली या. एक सिंगल धाव मिळेल पॉइंट रिझन मध्ये. आणि आपण पाहतोय एक सिंगल धावणे धावफलक आता सुरू होईल. MD11 जय हनुमान जोवेली संघासाठी धावफलक खुलं झालंय. या एक या धावसंख्येने अकाउंट ओपन झालंय. 4 षटकांची ही देखील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज यश. पुढील बॉल स्विच हिट करायचा प्रयत्न. बॅटची कडा आहे का आणि पाहायचंय मात्र गाडी सुटली आहे प्रेमची आणि रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. एक या धावसंख्येवरती पहिला आदरा MD11 जय हनुमान जोवेली संघाला प्रेमच्या स्वरूपात. कम्युनिकेशन नव्हतं आपण पाहतो आणि प्रेमला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. 3 बॉल नंतर खऱ्या धावफलकावर धावा आहे एक. आता मात्र एक गडी बाद झाला MD11 जय हनुमान जुवेली संघाचा. आणि इनाट नंबर 3 वरती नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय सर्वेश. सर्वेश देखील आपण पाहतो सध्याच्या घडीला बन्नाट फॉर्म मध्ये आहे जुवेली संघासाठी. चौथा बॉल सायकलला नवीन बॅट्समन सर्वेश. रूम बनवला होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे आपण पाहतो अयशस्वी ठरलाय. हा देखील चेंडू निर्धाव होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक यशवरती जबाबदारी आहे. कमी धावांचं षटक हाताळलं. पहिल्या 4 चेंडूंवरती रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद झालाय. धावफलकावर धाव आहे फक्त एक. चांगली गोलंदाजी आहे. 5वा बॉल घेऊन यश तयार आहे. स्विच हिट करायचा प्रयत्न पुन्हा एकदा सफल झालाय. बॉल चाललाय आपण पाहतो शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिट. इथून मात्र रोहित बचावले गेलेत. सेकंडचा कॉल आहे आणि आपण पाहतो सेकंड धावसाठी नकार दिलाय रोहितने. इथून मात्र मिळेल ती 22च्या स्वरूपात एक धाव. अवंतर धाव मिळेल. धावफलकर आता धाव होतील 5 चेंडूंनी 2. स्ट्रायकिंगला आता आपल्याला रोहित पाहायला मिळणार आहे. षटकातील शेवटचा बॉल आहे. धावफलकावर 2 धावा आहेत. हा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चाललाय सरळ आपण पाहतोय चौकासाठी. शेवट गोल केलाय. चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ झालाय संपन्न.
यस, पहिल्या षटकाचा खेळ झाला संपूर्ण. धावफलकावर धावा आहेत 6 आणि MD 11 जय हनुमान जोविली संघाचा गडी मात्र बाद झालाय 1. यस, पंचांनी रिचेक केलंय आणि षटकार घोषित केलाय. यस, षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे हा रोहितच्या बॅट मधून फटका कव्हरच्या दिशेने खेळला गेला होता. बॅकफुटला जाऊन दिशा दिली होती एक्स्ट्रा कव्हरला. हा षटकार आलाय. यस, षटकार आहे. चेक केलं गेलंय इथे देखील. यस, बॉलची मागणी होते मैदानामध्ये, बॉलची पूर्तता करा. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतो षटकार आलाय आणि एका षटकानंतर आता स्कोरबोर्ड मध्ये आपण दुरुस्ती करत असताना स्कोरबोर्ड पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज जयेश कडाव आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्ट्रायकिंगला सर्व्हिस बॅट्समन, नॉन स्ट्रायकिंगला रोहित. चला पंच आपण सामना लगेच चालू करायचा आहे. 8 आल्यात आणि सेकंड स्पेलला इथून मात्र सुरुवात होईल. ओव्हर द विकेटने पहिला बॉल टाकण्यासाठी जयेश सज्ज झाला. स्ट्रायकिंगला सर्वेश. स्टेप आउट झालेत. सरळ फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती आणि एक सिंगल धाव मिळेल. खऱ्या अर्थानं काउफिजला फटका सजवला तर स्टेप आउट होऊन डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक सिंगल धाव मिळाले. धावफलकर आता धाव होतील 9. कितपत 4 षटकांमध्ये धावसंख्या जमवली जाईल. MD 11 आपण पाहतो जय हनुमान जोवेली संघाकडून. पहिलं षटक चांगलं हाताळलंय यश घडवणे. पुढील बॉल स्ट्रायकिंगला आता रोहित या. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल जज करतात. पकडलाय. झेल संपलाय. रोहितच्या पारीचा खेळ. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे रोहितचा हा फटका फसला गेला. या आधीचा सामना पहिल्या फेरीतील खऱ्या अर्थाने एक बॉल वरती 6 धावा गरज असताना गोलंदाज शिरगाव संघाने पिकलेला तो नो बॉल. तिथून मात्र 1 बॉल 3 ची मॅच आणि 3 धावा कंप्लीट केल्या. त्या जोरावरती खऱ्या अर्थाने जोविली संघ खऱ्या अर्थाने दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 9 झाल्यात. 2 बॉल फेकलेत. पायातला बॉल व्यवस्थित बॅटवर घेता आला नाही. एलिव्हेशन कमी होतं. फलंदाज रोहित बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो विश्वनाथ इंडॅट नंबर 4 वरती. बॅकफुटला जाऊन कट केला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय थर्ड मॅन रिझन मध्ये तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण असं म्हणावं वाटलं होतं मात्र चेंडू सरळ निघलाय धन धन करत चौकारासाठी.
चौकार आलाय आणि धावफलक आता पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. 3 बॉल आणि 13 धावा. बॅकफुटला जाऊन कटचा फटका व्यवस्थित सजवला गेला होता, चौकार वसूल केलाय. पुढचा बॉल शफल झाले, टर्न केलाय, आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत किरण. सेकंडचा कॉल आहे आणि पाहता पाहता इथून 2 धावा कंप्लीट होतील. चित्त्याच्या वेगाने या 2 धावा कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण बॅट्समन विश्वनाथ आणि सर्वेशची. 2 धावाने आपल्याला आता पोहोचले 15 वरती. उर्वरित या षटकातील 2 बॉल शिल्लक असतील. पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक आलेत, आपण पाहतोय मिसफील्ड झाली आहे आणि सरळ चेंडू निघलाय 4 धावांसाठी. चौकार आला, दाफलकर धावा 19. शेवटचा बॉल विश्वनाथ धुळे, पुणे एकदा बॉल कट केला, क्षेत्ररक्षक आता तैनात आहेत. एकच सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धावाने आपण पाहतो 2 षटकांची समाप्ती झाली. दाफलकर धावा आहेत MD11 जय हनुमान जोविली संघाच्या 2 गडी बाद 20. थर्ड स्पेल मध्ये आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती इनगाव संघाकडून खऱ्या अर्थानं गोलंदाज रोशन जाधव आपल्याला पाहायला मिळणारा. लेफ्ट आर्म हा देखील गोलंदाज आता इन ऍक्शन असणारे लेफ्ट आर्म राऊंड विकेटने सुरुवात करेल. एक फिरकी गोलंदाज इथून मात्र आपण पाहतो इनगाव संघाच्या माध्यमातून वापरला जाणार आहे 3ऱ्या षटकासाठी. स्ट्राईक फलंदाज सर्वेश विश्वनाथ असतील, माफी असावी, नाव स्ट्राईक एंडला सर्वेश आहेत. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. पहिला बॉल शेफल झाले होते, पहिले स्टर्न झाले होते, ऑन साइडला फटका बसलाय, शॉर्ट पिच बॉल होता, मेजवानी होती, व्यवस्थित बॅटवर घेत आला नाही. विश्वनाथने पहिला बॉल आपण पाहतोय 3ऱ्या षटकाचा डॉट खेळलाय. दुसरा बॉल स्टेप आउट झालेत, व्यवस्थित बॅटवर आला नाहीये, चेंडू घरंगडत राहिलाय. स्वतः यष्टीरक्षक शंकर आपण पाहतोय चेंडूवरती आलेत आणि मात्र 1 धाव रोखू शकले नाहीये, थ्रो दिला गेला नाही कारण बॅकअपला कोणी नव्हतं पाठीमागे. आणि आपण पाहतोय 1 धाव आली आहे. दाफलकर आता धावा झाल्यात 21. चांगली गोलंदाजी रोशन जाधव याची देखील म्हणावी लागेल कारण हा कॉन्फिडन्स खऱ्या अर्थाने यशने पहिलं षटक हाताळल्यानंतर सर्व गोलंदाजांना आला असेल. पुढचा बॉल पुनश्च एकदा आपण पाहतोय रूम बनवून ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न, कव्हरला बीट करायचं तर जमलं नाही. हा बॉल डॉट. तीन बॉल मध्ये फक्त 1 धाव आली, 21 धाव दाफलकावरती. थोडस फिल्डिंग सेट करत असताना आपण पाहतोय रोशन दादवा गोलंदाज 4था बॉल घेऊन सज्ज आहे. स्टेप आउट झालेत, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, आपण पाहतोय चेंडू पर्यंत पोहोचले, मिसफील्ड झाली आहे, सरळ चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय मिसफील्डच्या माध्यमातून चौकार. खऱ्या अर्थानं नशिबाचा चौकार म्हणावा लागेल कारण बॉल जर चांगला जजमेंट झालं असतं तर किमान 1 ते 2 धावा झाल्या असता, मात्र अजून 2 धावा त्यात ऍड झाला, चौकार आलाय. दाफलकर आता धावा झाल्या 4 चेंडू नंतर आपण पाहतोय 25. उर्वरित 2 बॉल शिल्लक.
स्ट्राईकिंगला सर्वेश पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. स्टेप आउट झालेत. क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. हे प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला मिळते. रोशनच्या माध्यमातून झालाय फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. स्टेप आउट झाले होते सर्वेश आणि आपण पाहतो ते ओळखलं व्यवस्थित. यॉर्कर बॉल सरळ डिस्टन्सचा वेध घेतला. तिसरा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये संजय गेलेत इनॅट नंबर 5 वरती. आता आपण पाहतो आघाडीचे 3 फलंदाज MD11 जय हनुमान जोविली संघाचे बाद झालेत. शेवटचा बॉल हा देखील आपण पाहतो यष्ट्यांमधून निघून गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळेल. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकानंतर आपण पाहतो धावफलकार धावा आहेत जय हनुमान जोवेली संघाच्या. 3 गडी बाद 25. किरण विषयी आपण पाहतो स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. लेफ्ट आर्म हा देखील गोलंदाज पाहायला मिळणार आहे. लेफ्ट आर्म आपण पाहतोय ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल किरण. स्ट्रायकिंगला आपण बॅट्समन असेल विश्वनाथ. पहिला बॉल बॅट फिरवली, टर्न केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. आपण पाहतो काउफेजला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट. विश्वनाथ आणि संजयची 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलकावर देखील ऍड झाल्यात. धावफलक आता पोहोचले 27 वरती. जी धावसंख्या अद्याप बनवायची होती जोविली संघाला, ती धावफलकावर नाहीये. पुढचा बॉल एक आगळा वेगळा फटका खेळायचा होता विश्वनाथला, मात्र इथून ते ओळखलं होतं खऱ्या अर्थानं किरणने. हा बॉल डॉट पाहायला मिळतोय. पहिलेच प्री माइंडेड शॉट होता की शफल होऊन टर्न करायचा होता. आपण पाहतोय स्क्वेअर लेगला मात्र जमलं नाही. डॉट बॉल आलाय. स्टील आपण पाहतो 27 धावफलकावरती. पुढचा बॉल पायावरती आदळलाय. पंचांकडे लाऊड अपील आहे, मात्र पंचांनी अपील फेटाळली आहे. ओव्हरथ्रो झालाय आणि जिथे मात्र 1 धाव होती तिथे आपण पाहतोय या 2 धावा लेग बाईच्या स्वरूपात मिळतील. एक ओव्हरथ्रो झाला होता एक्स्ट्राच्या खऱ्या अर्थाने. या 2 धावा धावफलकावर ऍड होत असताना धावफलक आता पोहोचेल 29 या आकड्यावरती. पुढचा बॉल सोडून दिलाय. पंचांना सांगितलंय ऑफ साइड ऑफ स्टंप. हा देखील बॉल खराब आहे. एक अवांतर धाव मिळत असताना आता 30 अप झाले. 30 धावा धावफलकावरती आहेत. MD11 जय हनुमान जोविली संघाची ही धावसंख्या सध्याच्या घडीला. चौथा बॉल किरण विषय. हा बॉल क्लीन बोल्ड असं वाटलं होतं, तर बॅटची कडा लागली आहे आणि फलंदाज विश्वनाथ बाद.
अभयला खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन खूप उशिरा बॅटिंगसाठी पाठवलंय. खऱ्या अर्थानं 4 डाऊन नंतर आपण पाहतो अभय मैदानामध्ये आलाय. शेवटचे 2 बॉल स्ट्रायकिंगला अभय. पहिलाच बॉल टर्न केला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये धावतोय. क्षेत्ररक्षक चांगलं झालं, यश होते. सेकंडचा कॉल, थोडासा थ्रो वाईड बॅकअप आलाय आणि आपण पाहतोय इथून 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेताना फलंदाज अभय बाद होतील. तापुलकर 2 धावा ऍड होणार आहेत. तापुलक पोहोचेल आता 32 वरती. गडी बाद झाले 5. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल संजय यांनी आपल्याकडे स्ट्राईक घेतली आहे. शेवटचा बॉल वरती काय येईल? हा बॉल पायावरती आदळलाय. लेग बायच्या स्वरूपात किती धावा मिळतील दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेताना कदाचित फलंदाज इथून बाद होणार आहे आणि आपण पाहतोय एकच धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपात. पंचाचा देखील तोच इशारा आलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला. धावफलकावर आपण पाहतो एकंदरीत धावा जमवल्यात MD11 जय हनुमान जोवेली संघानं 33 आणि 34 धावांचं टार्गेट असणार सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक इनगाव या संघासमोर. शांताराम
सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे खेळाच्या. आपण पाहतोय पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. इनगाव संघाची शंकर आणि रोहित गोलंदाज ट्रॅक वरती. प्रेम धुळे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हॅलो लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल ओव्हर द विकेट शंकरसाठी. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पहिल्या चेंडूवरती शंकर बाद. यष्टांच्या मागे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने सुरेख झेल पकडला गेलाय आणि पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरत असताना शंकरला जड पावलाने आपण पाहतोय माघारी परतावं लागेल. 4 षटकांनी करायच्या धावा 34. पहिला बॉल डॉट आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन रोशन जाधवचं एंट्री झाली नॅट नंबर 3 वरती. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर आता MD11 जुवेली संघाचा आपण पाहतोय इथून आत्मविश्वास नक्कीच आहे असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला फटका खेचायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. बॅट अँड बॅट मधून सरळ चेंडू निघाला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हा देखील बॉल डॉट. पहिले 2 बॉल डॉट आलेत. लो स्कोरचा सामना आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट पिच बॉल हुक करायचा प्रयत्न पूर्ण यशस्वी ठरलाय. पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या खऱ्या अर्थाने आपण पाहतो जुबिली संघाला इथून कमी दाबा हाताळण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या प्रयत्नांमध्ये खऱ्या अर्थाने पहिल्या 3 बॉलवरती यशस्वी ठरत असताना मैदानामध्ये प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 21 मध्ये 34 करायचे आहेत. पुढचा बॉल बॅटच्या पट्ट्याने टर्न केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चुकी होणार नाहीये रोहित कडून. फलंदाज रोशन देखील बाद. चला सामना स्पीडअप करायचा पंच. नवीन बॅट्समन इनॅट नंबर 3 वरती यश गेलाय. अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय श्री गणेश इनगाव संघाच्या जिने पहिल्या षटक हाताळलं होतं. 8 धावा खर्च केल्या होत्या. श्री सिद्धिविनायक इनगाव संघाचा माफी असावी. अजून आपण पाहतोय 20 बॉल करायच्या धावा 34. पहिल्या 4 चेंडूवरती कुठलीही धाव नाही या मैदानामध्ये. आता यश गेलाय. यशला आपण पाहतोय यशस्वी कामगिरी करावी लागेल. प्रेमची गोलंदाजी आपण पाहतोय चांगली होते. 20 बॉल करायच्या 34. पुढचा बॉल राऊंड विकेटने आता एंड चेंज केला प्रेमने. हा फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलाय. आला या इनिंग मधला यशच्या बॅट मधून पहिला षटकार.
षटकार आलाय, आपण पाहतोय 5व्या चेंडूवरती आणि षटकाराने धावफलक खुलं झालंय इनिगाव संघाचं. यशने आल्याला आपण पाहतोय असा परिचय मैदानामध्ये प्रेमला करून दिलाय. 19 बॉल 28 ची गरज. पुन्हा एकदा एंड चेंज झालाय. स्विच हिटचा फटका पूर्णपणे अयशस्वी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय इनगाव संघाची धावसंख्या आहे 6, गडी बाद झाले 2. समीकरणे 18 बॉल करायच्या धावा 28. रोहित आपण पाहतो सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे जोविले संघाकडून. 6 धावा जमल्यात. 18 बॉल करायच्यात 28. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने गोलंदाज रोहित धुळेला आपण पाहायला मिळणार. पंच आपण सामना स्पीडअप करायचा आहे. 18 बॉल करायचे आहेत 28. पहिला बॉल ओव्हर द विकेटने स्ट्रायकिंगला रोहित असेल. रोहितने देखील पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. 6 बॉल मध्ये 21 धावा त्याने पहिल्या मॅच मध्ये बनवल्या होत्या. पहिला बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप. पंचांकडे अपील जरूर आहे आणि आपण पाहतो इथून DRS चा आता इथून वापर केला जाईल व्हाईट बॉल साठी. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. यस, अंपायरचा रिव्ह्यू आहे का बॅटिंग टीमचा आहे? यस, अंपायर रिव्ह्यू आहे. येस, आपण पाहतोय ऑन द लाईन ॲक्युरेट बॉल पडलाय आणि येस इट इज फेअर डिलिव्हरी. पहिला बॉल डॉट याचा अर्थ काय 17 बॉल करायचे आता धावा 28. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता आपण कशा प्रकारे बॉल हाताळला रोहितने अवे फ्रॉम द बॉडी ऑफसाइड ऑफ स्टंप. पहिला बॉल निर्धाव. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चांगली फिल्डिंग झाली. सोसाला स्ट्रेच करत असताना चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? मात्र नकार दिला गेलाय. 2 धावा इथून मित्र मिळणार आहेत. 2ने धावफलक पुढे जरूर सरकेल. सोळा बॉल आणि 26 ची गरज आहे. चांगला फटका होता. गॅप मध्ये होता मात्र ते क्षेत्ररक्षण चांगलं झालंय डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून. सोळा बॉल आणि 26 धावांची गरज आहे. तिसरा बॉल घेऊन रोहित सज्ज आहे. हा बॉल हुक केलाय. सरळ चाललाय डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी आलाय रोहितच्या बॅट मधून षटकार.
यस मॅच बॉल आलाय, षटकार आलाय आणि समीकरण पुनश्च एकदा आपल्याला पाहतो सातत्यानं बदलताना पाहायला मिळतंय. बॅकफुटला जाऊन पंचचा फटका ला जवाब आहे आणि इथून 15 बॉल आणि करायच्या धावा 20. या षटकातील आपण बॉल पाहतोय 3 फेकून झालेत, अजूनही 3 बॉल रोहितला फेकायचेत. रोहित विरुद्ध रोहित हे बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामध्ये आपण पाहतोय सध्या तरी बॅटिंग करत असताना रोहित वरचढ चढलाय. तीन बॉल वरती 8 धावा आल्यात रोहितच्या विरोधात. पुढचा बॉल पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेर निघाल्या, पंचांना सांगितलं येस इट इज वाईट बॉल. पुन्हा एकदा अवांतर धाव दाफलकर जोडली जाईल. 15 बॉल आता करायचे धावा आपण पाहतो 19. तसं पडल्यानंतर खूपच बाहेर हा चेंडू गेला, खऱ्या अर्थानं आउटस्विंग करण्याचा प्रयत्न झाला होता रोहितच्या माध्यमातून, असफल प्रयत्न आपण पाहायला मिळतोय. एक अवांतर धाव आली आहे, 15 बॉल करायचे आता धावा 19. पुढचा बॉल पुढे एकदा आपण पाहतोय गॅप मध्ये सरळ चाललाय. अजून एक आपण पाहतोय रोहितच्या बॅट मधून आलाय फ्लॅट षटकार. चार बॉल वरती आपण पाहतोय रोहितच्या विरोधात रोहितने मारल्यात 15 धावा, त्यामध्ये एकची अवांतर धाव आहे. एकंदरीत आपण पाहतोय 14 धावा आल्यात रोहितच्या विरोधात आणि समीकरण आता आपण पाहणार आहोत. येणारे बॉल असतील 14, करायच्या धावा 13. बॉल टू रन इक्वेशन आता पाहायला मिळतंय मैदानामध्ये. चौदा बॉल 13ची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय आणि आता मात्र हा बॉल डॉट आहे. हा बॉल आता जसा पाहिजे होता रोहितला तसा पडला गेला, त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय इथून बॅक ऑफ द हँड स्लोवर 1 बॉल ऑन स्क्रीन ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. 13 बॉल 13चं समीकरण. हा बॉल वेगाने बॅट फिरवली होती, मात्र वेगानेच बीट केलाय. हा देखील बॉल आलाय निर्धाव. समीकरण येणारे चेंडू 12, करायचे आहेत धावा 13. बारा बॉल आणि करायच्या धावा 13. आणि आपण पाहतोय सांगी कोट्यातील तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सर्वेश पाहायला मिळणाऱ्या. स्ट्राईक यश. यशचा विचार करत 2 बॉल मध्ये 6 धावा त्याने बनवल्या. आलेला षटकार ठोकला होता, कारण प्रेमच्या विरोधात धावा आल्या नव्हता, त्याने आलेला षटकार ठोकला होता. पण पाहतो 5व्या चेंडूवरती 12 बॉल 13ची गरज आहे. चला पंच सामना स्पीडअप करा. जोविले संघ आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 12 बॉल 13ची गरज. पहिला बॉल ओव्हर द विकेट न्या. थोडस आपण पाहतोय दडपण असेल सर्वेश्वर देखील थोडस रमत त्या चुकलाय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज झालाय. ओव्हर द विकेट. पहिला बॉल बॅटशी गडा, फाईन लेग, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि सरळ आपण पाहतोय चाललाय पहिला बॉल चौकारासाठी. पहिला बॉल लेग ब्रेक होता, लोअर फुलटॉस त्याला कन्वर्ट केला. आपण पाहतोय यशने
फाईन लेगला चौकार वसूल केलाय. 11 बॉल करायच्या धावा आता 9. अकरा बॉल आणि 9 धावांची गरज आहे. पुढचा बॉल आता आपण पाहतोय बीट झालाय. ही डॉट बॉल इथून सातत्याने टाकले गेले सर्वोच्च माध्यमातून. कदाचित सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. शफल झाले होते मात्र चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला बॅट अँड पॅड मधून. हा बॉल डॉट आहे. 10 बॉल आता करायचे आहेत. धावा 9. 10 बॉल आणि 9ची गरज. स्विच हिटचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक एक सिंगल धाव चोरण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. चिकी सिंगल मैदानामध्ये आपण पाहतोय कंप्लीट झाली आहे. आणि आपण पाहतोय 9 बॉल आता करायच्या. धावा 8. नऊ बॉल आणि 8ची गरज. स्ट्रायकिंगला रोहित आलाय. आपण पाहतो 6 बॉल मध्ये 14 धावांचं योगदान त्यांनी देखील दिलं या रन चेस मध्ये. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो शफल झाले होते. डॉट बॉल असं पाहायला मिळतंय मात्र पंचांना सांगितलंय हा देखील बॉल खराब आहे. अजून एक अवंतर धाव मिळेल. 9 बॉल आता करायच्या. धावा 7. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता आपण कशा प्रकारे हा चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेर गेलाय. यस इट इज वाईट बॉल. एक अवंतर धाव आली आहे. 9 बॉल करायच्या. धावा 7. पुन्हा एकदा आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी. चांगला बॉल आहे. आता वेगवान बॉल टाकला. यादीचे बॉल आपण पाहिले स्लोवर कटर आणि आता मात्र वेगवान बॉल टाकलाय ऑफ साइड ऑफ स्टंप. पडल्यानंतर सरळ पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू नुसार आपण पाहतोय गेलाय. 9 बॉल करायच्या. धावा 7. 8 बॉल करायच्या. धावा 7. 8 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. हा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. षटकार पाहतो आपण आणि आता एका धावेची गरज असणार आहे. स्कोर आर लेवल. चांगला फटका आहे. 20 धावा आपण पाहतो आल्या 8 बॉल मध्ये रोहितच्या बॅट मधून. एका धावेची गरज आहे आणि चौकाराने इथून मात्र सामना फिनिश केलाय. आपण पाहतोय रोहितने सामना जिंकलाय. श्री सिद्धिविनायक इनगाव संघाने.